नमस्कार. लहानपणी गटागट तर तुम्ही खाल्ले असतील, पण आज आवळ्याचे गटागट बनवणार आहे. बनवायला खूप सोपे आहे आणि चवीला तितकेच मस्त लागतात. शिवाय आवळा किती खावा आणि त्याचे काय फायदे आहेत ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघूयात. कारण आवळ्यात व्हिटॅमिन सी, ई, आयर्न आणि भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता सुरुवात करूया. सुरुवातीला साखर 2 पद्धतीने बारीक करायची. अर्धी वाटी साखरेची एकदम बारीक पावडर करायची आणि अर्ध्या वाटी साखरेची पल्स मोडवर फिरवत जाडसर साखर बनवायची, म्हणजेच क्रिस्टल शुगर बनवायची आणि दोन्ही वेगवेगळं ठेवायचं. तर तुम्हाला वर्षभरासाठी करायचं असेल तर आवळे इथे मोठे घ्या आणि एकही डाग नसणारे घ्या. इथे मला 25 ते 30 लहान आवळे भेटले. ते कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्यायचे. 4 ते 5 व्हिसल मीडियम फ्लेमवरती आणून घ्यायच्या. याऐवजी तुम्ही स्टीम सुद्धा करू शकतात. कुकर थंड झाल्यावर त्यातले आवळे काढून घ्यायचे आणि पाणी राहिलं असेल तर तुम्ही त्याचं शरबत बनवू शकता. आता ह्यातील बिया काढून घ्यायच्या आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. गरज पडल्यास 1 ते 2 चमचे पाणी वापरू शकतात. त्याआधी मी इथे 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरं, 1 चमचा सोप भाजून थंड करून मिक्सरला जाडसर फिरवून घेतली. नंतरच आवळ्याची पेस्ट केली. आता ही आवळ्याची पेस्ट तुम्ही अर्धा इंच अद्रकासोबत सुद्धा बारीक करू शकतात जर तुम्हाला आवडत असेल तर. नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात. तुम्ही बघू शकता की थोडंसं पाणी टाकून मी याची पेस्ट करून घेतलेली आहे. आवळ्यामुळे थकवा, अशक्तपणा दूर होतो आणि पित्ताचा त्रास सुद्धा कमी होतो आणि तशीच केसांची वाढ होते आणि त्वचा सुद्धा छान राहते. त्यामुळे आवळा हा आपल्या आहारात नक्की असावा. आता ही पेस्ट एका कढईत काढायची आणि पाण्याचा अंश जर वापरला असेल तर किंवा नसेलही वापरला तरी सुद्धा याला 4 ते 5 मिनिटं लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं. याला थोडं हलवतच राहायचं. नंतर 1 वाटी पेस्ट आहे त्यासाठी 1 वाटी गूळ घेतला आहे. तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात किंवा पिठी साखर वापरू शकता. हे सुद्धा 5 ते 7 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं लो टू मीडियम फ्लेमवरती. साधारण 10 ते 12 मिनिटांनंतर यामध्ये आता मसाले टाकायचे. इथे टीस्पूनच्या हिशोबाने तुम्हाला सांगत आहे. 2 टीस्पून मीठ, 1 टीस्पून आमचूर पावडर, 1 टीस्पून धने पावडर, 3 ते 4 टीस्पून भाजलेले जिरे, सोप आणि ओव्याचे पावडर, 2 टीस्पून काळं मीठ. तुम्ही इथे अद्रकाची पेस्ट किंवा 1 चमचा सुंठ पावडर, थोडं हिंग किंवा तुम्ही 1 लिंबाचा रस सुद्धा पिळू शकता. याला मिक्स करून 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं. नंतर यामध्ये 1 टीस्पून हळद टाकून याला नीट मिक्स करायचं आणि 2 मिनिटं शिजवून घ्यायचं लो फ्लेमवरती. नंतर गॅस बंद करायचा आणि संपूर्ण थंड करायचं. या कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण असलं पाहिजे. यामध्ये हे मिश्रण सतत चमच्याने हलवत राहायचं, नाहीतर हे तळाला लागून जळू शकते. तुम्ही हे मिश्रण रात्री तयार करून सकाळी सुद्धा गटागट बनवू शकतात. आता साधारण 3 ते 4 तास झालेले आहे. हाताला व्यवस्थित असं पिठी साखर घ्यायची आणि एक एक गोळा याचा मळायचा. हाताला पिठी साखर लावल्याने हे मिश्रण हाताला चिपकत नाही. आता यामध्ये साखर ऍब्झॉर्ब होते, त्यामुळे याला शेवटी क्रिस्टल शुगरची कोटिंग करायची. म्हणजे जे जाडसर वाटून ठेवलेली साखर आहे ती यामध्ये टाकायची आणि वर्षभर टिकवायचं असेल तरी सुद्धा अशी जाडसर साखर टाकायची. आणि जरी साखर ऍब्झॉर्ब झाली तरी सुद्धा हे टिकतात आणि खायला तेवढेच चविष्ट लागतात. रोज 1 गोळी जेवणानंतर खायची. लहान मुलांना तर आवर्जून द्या आणि जर डायबेटिक पेशंट असतील तर गुळाच्या ऐवजी खारीकची पावडर टाका किंवा नाही टाकली तरी सुद्धा चालते. एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा काचेच्या भरणीत थोडी क्रिस्टल शुगर टाकून याला स्टोअर करू शकतात. तसं तर नॉर्मली 2 ते 3 आवळेच खाल्ले पाहिजे, पण जर गरोदर महिला असतील किंवा डायबेटिक पेशंट असतील तर त्यांनी अगदी प्रमाणात खावे. आणि आवळा खाल्ल्याने डायजेशन सुधारते आणि रक्तातील शुगर लेवल सुद्धा नियंत्रित राहते. कॅन्सर सारख्या रोगापासून बचाव होतो आणि ऍसिडिटी सुद्धा वाढत नाही. हृदयाचे व लिव्हरचे आरोग्य सुद्धा चांगले राहते. पित्ताचा त्रास सुद्धा कमी होतो. त्यामुळे आहारात आवळ्याचं सेवन नक्की करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.